विद्यार्थी मित्रांनो, 12वी तर्कशास्त्र विषयाच्या ई तासिकेमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेमध्ये रूल्स ऑफ रिप्लेसमेंट, प्रतिनिवेशनाचे नियम, स्थानांतरणाचे नियम यातील 3 नियमांचा आपण अभ्यास केलेला होता। आजच्या तासिकेमध्ये आपणास स्थानांतरणाचा जो 4था नियम आहे त्याचा अभ्यास करावायचा आहे। स्थानांतरणाचा 4था नियम वितरणाचा नियम आहे, त्याला आपण वितरणाचा नियम म्हणतो, वितरण, आणि इंग्रजीमध्ये त्याला डिस्ट्रीब्यूशन म्हणतात। लिहिताना DIST पूर्णविराम अशा पद्धतीने त्याचा आपण शॉर्ट फॉर्म लिहितो। वितरणाचा नियम 4था प्रतिनिवेशनाचा नियम आहे, स्थानांतरणाचा नियम आहे, त्याला इंग्रजीमध्ये डिस्ट्रीब्यूशन म्हणतात आणि त्याचा शॉर्ट फॉर्म आपण DIST पूर्णविराम, पूर्णविराम हा दिलाच पाहिजे। आता वितरणाचे सुद्धा 2 नियम आहेत, त्यातला पहिला नियम आपण अभ्यासायचा आहे। ज्यावेळेस आपण वितरणाचा पहिला नियम अभ्यासू त्यावेळेस आपणास त्याचं दुसरं नियमाचं स्वरूप काय असेल हे आपोआप आपल्या स्मरणात आलं पाहिजे की दुसरा नियम वितरणाचा असा असू शकतो। त्यालाच आपण म्हणतो पूर्णपणे त्या विषयात लक्ष देणे, कारण लक्ष दिलं तर पुढील नियम काय असेल, त्याच्यात कसे बदल होत असतील हे आपण पटकन समजून घेतो। आणि ज्यावेळेस आपणास एखादी गोष्ट समजते, अवगत होते, त्याचा आनंदही आपल्या चेहऱ्यावर दिसायला सुरुवात होतो। म्हणून अध्यापन करत असताना, अध्ययन करत असताना पूर्ण लक्ष केंद्रित असेल तर अध्यापन आणि अध्ययन या दोन्हीही गोष्टी व्यवस्थित होत असतात, चांगल्या होत असतात आणि त्या सार्थकी लागतात। तर विद्यार्थी मित्रांनो, वितरणाचा म्हणजेच डिस्ट्रीब्यूशनचा पहिला नियम आपणास अभ्यासायचा आहे। पहिला नियम काय म्हणतो पहा, की एक चल आणि एक संधीचे घटक विधान, एक चल आणि एक संधीचे घटक विधान विकल्पाने जोडलेले असेल। एक चल आणि एक संधीचे घटक विधान विकल्पाने जोडलेले असेल तर वितरणाच्या नियमानुसार ते चल पहिल्या कंसामध्ये संधीच्या घटक विधानातील पूर्वांगाशी विकल्पाने जोडावे, संधीच्या घटक विधानातील पूर्वांगाशी विकल्पाने जोडावे। नंतर दुसऱ्या कंसामध्ये तेच चल संधीच्या घटक विधानातील उत्तरांगाशी, संधीच्या घटक विधानातील उत्तरांगाशी विकल्पाने जोडावे आणि शेवटी ते दोन्हीही कंस संधीने जोडावे। शेवटी ते दोन्ही कंस कशाने जोडावे? संधीने जोडावे। हा आहे आपला वितरणाचा, वितरण करणे, डिस्ट्रीब्यूट करणे, म्हणजे ते चल संधीच्या घटक विधानातील पूर्वांगाशी आणि उत्तरांगाशी 2 वेगवेगळ्या कंसामध्ये विकल्पाने वितरित करायचे, म्हणजे जोडणे, आणि शेवटी ते दोन्ही कंस संधीने जोडून घ्यावायचे आहेत। याला आपण वितरणाचा म्हणजेच डिस्ट्रीब्यूशनचा नियम म्हणतो। परत एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, एक चल, कोणतेही एक चल, ए पासून W पर्यंतचे लघु अक्षर स्मॉल लेटर, एक चल आणि एक संधीचे घटक विधान, आणि एक संधीचे घटक विधान विकल्पाने जोडलेले असेल तर वितरणाच्या नियमानुसार म्हणजेच डिस्ट्रीब्यूशनच्या नियमानुसार ते चल संधीच्या घटक विधानातील पूर्वांगाशी आणि उत्तरांगाशी 2 वेगवेगळ्या कंसामध्ये विकल्पाने जोडावे
आणि शेवटी ते दोन्हीही कंस संधीने जोडून घ्यावे. याला आपण वितरणाचा म्हणजेच डिस्ट्रीब्युशनचा नियम म्हणतो. आता वितरणाचा दुसरा नियम अगदी याच्यासारखाच आहे, फक्त थोडेसे तार्किक संयोजके बदलतात. आपण लक्ष करा की एक चल आणि एक विकल्पाचे घटक विधान, एक चल आणि एक विकल्पाचे घटक विधान, एक चल आणि एक विकल्पाचे घटक विधान संधीने जोडलेले असेल. कशाने जोडलेले असेल? संधीने जोडलेले असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण लक्ष द्या. इथं पहिल्या नियमामध्ये विकल्प होतं, या ठिकाणी संधी झालेला आहे, आणि या ठिकाणी संधी होतं, या ठिकाणी विकल्प झालेला आहे. म्हणजे संधी असेल तर विकल्प, विकल्प असेल तर संधी होत आहे. मग याचं परिवर्तन करत असताना, प्रतिनिवेशनाचा नियम वापरत असताना आपण संधी अशाच पद्धतीचं परिवर्तन या ठिकाणी होतं. फक्त इथं जिथं विकल्प असेल तिथं इथं संधी येईल, आणि जिथं संधी असेल तिथं विकल्प येईल. मग परिवर्तन काय होत असेल हे आपल्या लक्षात आलं असेल की एक चल आणि एक विकल्पाचे घटक विधान संधीने जोडलेले असेल तर वितरणाच्या नियमानुसार म्हणजेच डिस्ट्रीब्युशनच्या नियमानुसार ते चल दोन वेगवेगळ्या कंसामध्ये विकल्पाच्या घटक विधानातील पूर्वांगाशी आणि उत्तरांगाशी, विकल्पाच्या घटक विधानातील पूर्वांगाशी आणि पूर्वांग आला, उत्तरांग आला, उत्तरांगाशी संधीने जोडावे दोन वेगवेगळ्या कंसामध्ये, आणि शेवटी ते दोन्हीही कंस विकल्पाने जोडावे. शेवटी दोन्ही कंस कशाने जोडावे? विकल्पाने जोडावे. हा आपला वितरणाचा म्हणजेच डिस्ट्रीब्युशनचा नियम आहे. हा आपला चौथा स्थानांतरणाचा नियम आहे. आता यापुढील आपणास पाचवा नियम अभ्यासावयाचा आहे, आणि तो पाचवा नियम आपला क्रमपरिवर्तनाचा आहे, कम्युटेशनचा, क्रमपरिवर्तनाचा नियम. आणि हा नियम आपणास खूप युक्तिवादांमध्ये उपयोगात येणारा आहे. युक्तिवादाची आकारिक सिद्धता देणारा, उपयोगात येणारा नियम आहे, आणि अतिशय सोपा असा नियम आहे. क्रमपरिवर्तनाचा पाचवा नियम आपला कोणता आहे? क्रमपरिवर्तन. क्रमपरिवर्तन याला इंग्रजीमध्ये कम्युटेशनचा नियम म्हणतो, आणि लिहिताना COMMU पूर्णविराम एवढं आपण लिहितो. काही ठिकाणी COMM एवढं लिहून पूर्णविराम देतात, तसंही चालेल. काही ठिकाणी COMMU लिहून मग पूर्णविराम देतात, तसंही चालेल. दोन्ही पद्धत बरोबर आहे. आता नियम काय आहे? शीर्षकामध्येच नियम आहे. क्रम पहिला, दुसरा, तिसरा, पूर्वांग, उत्तरांग अशा पद्धतीनं. परिवर्तन करणे. आता क्रमपरिवर्तन हा नियम प्रामुख्याने संधी आणि विकल्प या दोनच विधानांसाठी उपयोगात आणला जातो. क्रमपरिवर्तनाचा नियम संधी विधान असेल आणि दुसरं विकल्प विधान असेल तरच क्रमपरिवर्तनाचा नियम आपण उपयोगात आणू शकतो. अन्यथा जर सोपाधिक विधान असेल, जर सममूल्य विधान असेल तर आपण क्रमपरिवर्तनाचा नियम, कम्युटेशनचा नियम उपयोगात आणू शकत नाही. आता चला आपण पाहूया वास्तवतेत नियम काय आहे. काय म्हणतो पहा, की जर एखादे संधी विधान दिलेले असेल, जर एखादे संधी विधान दिलेलं असेल तर क्रमपरिवर्तनाच्या नियमानुसार म्हणजेच कम्युटेशनच्या नियमानुसार त्या संधी विधानातील पूर्वांग
आणि त्या संधीच्या विधानातील उत्तरांग, उत्तरांग म्हणजे दुसरा भाग, पूर्वांग म्हणजे पहिला भाग, पूर्वांग आणि उत्तरांग यांची अदलाबदल करावी, म्हणजे त्यांचा क्रम बदलावा. इथं पूर्वांगात पी आलेला आहे, क्रम बदलल्यानंतर उत्तरांगातलं क्यू अगोदर येईल आणि क्रम बदलल्यानंतर पूर्वांगातलं पी हा नंतर जाईल आणि त्याला संधीनंच जोडावायचा आहे. तार्किक संयोजकामध्ये बदल करावायचा नाही. या नियमामध्ये फक्त क्रम परिवर्तन, क्रम बदलावायचा आहे. पूर्वांगात आलेलं चल किंवा घटक विधान हे उत्तरांगात लिहावायचं आहे आणि उत्तरांगामध्ये आलेलं चल किंवा घटक विधान हे आपणास पूर्वांगामध्ये लिहावायचं आहे. तार्किक संयोजक मात्र आपणास तेच ठेवायचं आहे. म्हणजे पी संधी क्यू असं असेल तर आपण त्याला क्यू संधी पी असं लिहू शकतो. पी संधी क्यू असेल तर क्यू संधी पी असं लिहू शकतो, किंवा क्यू संधी पी असेल तर त्याला आपण पी संधी क्यू लिहू शकतो, कारण दोघांचं मूल्य, सत्यता मूल्य हे सारखंच आहे. आलं लक्षात? आता विद्यार्थी मित्रांनो, याचा दुसरा नियम, क्रम परिवर्तनाचा दुसरा नियम आपणास लक्षात घ्यावायचा आहे. असाच नियम आहे, फक्त तार्किक संयोजक बदलतं. इथंही आपणास क्रमच बदलावायचा आहे. जे पूर्वांगात असेल ते उत्तरांगात लिहावायचं आहे आणि जे उत्तरांगात असेल ते पूर्वांगात घ्यावायचं आहे. हा आपला क्रम परिवर्तनाचा पहिला नियम अभ्यासला. आपण दुसरा नियम या ठिकाणी अभ्यासूया. एक विकल्पाचे घटक विधान असेल. कोणतं घटक विधान असेल? विकल्पाचे विधान असेल. मग विकल्पाचे घटक विधान असेल, विधानाकार असेल, काही असेल, मूळ तार्किक संयोजक आपलं विकल्प असलं पाहिजे. तर आपण त्या विकल्पाच्या विधानातील पूर्वांग आणि उत्तरांग यांची अदलाबदल करावी, त्यांचा क्रम बदलावा. म्हणजे पूर्वांगातील चल किंवा घटक विधान उत्तरांगात लिहावे आणि उत्तरांगात असलेले चल किंवा घटक विधान हे पूर्वांगात लिहावे. पूर्वांगातील चल किंवा घटक विधान उत्तरांगात गेले, उत्तरांगातील चल किंवा घटक विधान पूर्वांगात आले आणि विकल्प या तार्किक संयोजकाला विकल्पच राहील. त्याच्यात तार्किक संयोजकामध्ये, तार्किक चिन्हामध्ये बदल होत नाही. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, क्रम परिवर्तनाचे नियम म्हणजेच कम्युटेशनचा नियम दोन आहेत. संधीचं घटक विधान दिलेलं असेल तर क्रम परिवर्तनाच्या नियमानुसार संधीच्या घटक विधानातील पूर्वांग आणि उत्तरांग यांची अदलाबदल करावी आणि त्यांना संधीनेच जोडावे. आणि जर दुसरा नियम आहे की एखादे विकल्प विधान असेल तर विकल्पाच्या घटक विधानातील पूर्वांग आणि उत्तरांग यांची अदलाबदल करून विकल्पाने जोडता येते. आणि हे जे आपण क्रम बदलू शकतो, संधीच्या विधानातील पूर्वांग उत्तरांगात, उत्तरांग पूर्वांगात, विकल्पाच्या घटक विधानातील पूर्वांग उत्तरांगात, उत्तरांग पूर्वांगात जे घेऊ शकतो, कोणत्या नियमाला अनुसरून? क्रम परिवर्तन, कम्युटेशन या नियमाला अनुसरून आपण घेऊ शकतो. फक्त क्रम बदलावायचा आहे. त्यामध्ये कोणत्याही तार्किक संयोजकामध्ये चिन्हामध्ये बदल करायचा नाही. निषेध असेल तर निषेध पुढं घ्यायचा आहे, नसेल तर घ्यायचा नाही. म्हणजे पूर्वांगात जे असेल ते उत्तरांगात जाईल, उत्तरांगात जे असेल ते पूर्वांगात येईल. इथंही पहा, पूर्वांगात जे असेल ते उत्तरांगात जाईल, उत्तरांगात जे असेल ते पूर्वांगात येईल. म्हणजे आपण क्रम बदलतो. सुरुवातीला आलेलं नंतर, नंतर आलेलं अगोदर. इकडूनही हा नियम असा पहा, पूर्वांगात आलेलं उत्तरांगात जाईल, उत्तरांगात आलेलं पूर्वांगात येईल. म्हणजे पी विकल्प क्यू ऐवजी आपण क्यू विकल्प पी असं लिहू शकतो, किंवा क्यू विकल्प पी ऐवजी पी विकल्प क्यू लिहू शकतो. तसंच पी संधी क्यू ऐवजी आपण क्यू संधी पी लिहू शकतो आणि क्यू संधी पी ऐवजी आपण पी संधी क्यू लिहू शकतो. अशा पद्धतीने हा नियम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा स्थानांतरणाचा 5वा नियम अभ्यासलेला आहे. आपणास आता स्थानांतरणाचा 6वा नियम अभ्यासायचा आहे. असे एकूण 10 नियम आहेत. 5 नियम आपण अभ्यासलेले आहेत. 6वा नियम आपणास असंच हसत खेळत, आनंद घेत, रुची घेत, आवड घेत
आपणास 6वा स्थानांतरणाचा नियम अभ्यासावयाचा आहे. आपला 6वा स्थानांतरणाचा नियम आहे व्यंजन व्यतिरेक. व्यंजन व्यतिरेक याला इंग्रजीमध्ये ट्रान्सपोजिशनचा नियम म्हणतात. लिहिताना TRANS एवढं आपण लिहितो आणि पूर्णविराम देतो. TRANS एवढं आपण लिहितो आणि पूर्णविराम देतो. व्यंजन व्यतिरेक ट्रान्सपोजिशन हा स्थानांतरणाचा प्रतिनिवेशनाचा 6वा नियम आहे. आता शीर्षकाकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. व्यंजन म्हणजे हा नियम कोणत्या विधानाशी संबंधित असेल? सोपाधिक. त्याला आपण अश्वनाल असंही म्हणू शकतो किंवा त्याला आपण व्यंजक असंही म्हणू शकतो. व्यंजन व्यतिरिक्तचा नियम शीर्षकाकडे लक्ष दिल्यानंतर असं समजेल, आपणास कळतं की हा नियम सोपाधिक, अश्वनाल, व्यंजक याच विधानाशी संबंधित आहे. आणि या नियमात काय आहे पहा, व्यतिरेक करणे. व्यतिरेक करणे म्हणजे काय करणे? व्यतिरेक करणे म्हणजे विरुद्ध करणे. व्यतिरेक करणे म्हणजे विरुद्ध करणे. आणि या ठिकाणी विरुद्ध करणे म्हणजे निषेध असेल तर काढून टाकणे, निषेध असेल तर काढून टाकणे आणि नसेल तर लावणे. याला आपण व्यंजन व्यतिरेकचा नियम म्हणतो. थोडंसं समजावून देत असताना प्रत्येक शिक्षकाची पद्धत, अनुमानाचे नियम, रूल्स ऑफ इन्फरन्सचे नियम आणि प्रतिनिवेशनाचे नियम म्हणजे स्थानांतरणाचे नियम, रूल्स ऑफ रिप्लेसमेंट समजावून देत असताना महाराष्ट्रातील प्रत्येक जे 7 विभाग आहेत त्यामध्ये प्रत्येक शिक्षकाची रूल्स समजावून देण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते, पण नियम मात्र तोच असतो. समजावून देण्याची पद्धत वेगळी असेल पण रूल्स बदलत नाही, रूल्स तोच असतो. आता पहा, या ठिकाणी व्यंजन व्यतिरेकचा नियम सोपाधिक विधानाशी संबंधित आहे. नियम काय म्हणतो पहा, की एखादं सोपाधिक विधान असेल तर व्यंजन व्यतिरेकच्या नियमानुसार त्या सोपाधिक विधानातील पूर्वांग आणि उत्तरांग यांचा निषेध करावा. पूर्वांग आणि उत्तरांग जे असेल त्याचा निषेध करावा. इथं पी आहे, पीचा निषेध, निषेध पी होईल. उत्तरांग क्यू आहे, त्याचा निषेध, क्यूचा निषेध, निषेध क्यू होईल. फक्त निषेध करायचा नाही तर अजून काय करायचं बा, की सोपाधिक विधान असेल तर त्यातील पूर्वांगाचा निषेध करावा, उत्तरांगाचा निषेध करावा आणि पूर्वांग हा उत्तरांगात लिहावा आणि उत्तरांग हा पूर्वांगात लिहावा. म्हणजे एखादं सोपाधिक विधान दिलेलं असेल तर त्या सोपाधिक विधानातील पूर्वांग आणि उत्तरांग यांची अदलाबदल करून, यांचा क्रम बदलून त्यांचा आपण निषेध करावा. उत्तरांगाचा निषेध, क्यूचा निषेध, निषेध क्यू. पूर्वांगाचा निषेध उत्तरांगात जाईल, पीचा निषेध, निषेध पी, नॉट पी आणि त्याला सोपाधिकनंच जोडावायचा आहे. व्यंजन व्यतिरेक सोपाधिक विधानाचं उलटं पण सोपाधिक विधानाच राहील. उत्तरांगाचा निषेध करून पूर्वांगामध्ये लिहावा, पूर्वांगाचा निषेध करून तो उत्तरांगामध्ये लिहावा. याला आपण व्यंजन व्यतिरेकचा म्हणजेच ट्रान्सपोजिशनचा नियम असं म्हणतो. आता हे 6 नियम अभ्यासल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपणास पुढचा 7वा नियम अभ्यासावयाचा आहे. तो 7वा नियमही अत्यंत सुलभ सोपा असा आहे. आता 7वा नियम आपला कोणता? आपण 6 नियम अभ्यासलेले आहे. आपणास 7वा स्थानांतरणाचा नियम अभ्यासायचा आहे. तो आहे वास्तविक व्यंजन व्याख्या. वास्तविक व्यंजन व्याख्या हा आपला 7वा स्थानांतरणाचा नियम आहे आणि याला इंग्रजीमध्ये मटेरियल इम्प्लिफिकेशनचा नियम म्हणतात. आणि याला शॉर्ट फॉर्म लिहित असताना आपण यम पूर्णविराम आणि IMP पूर्णविराम असं लिहितो. काही ठिकाणी यम
ए टी पूर्णविराम आय एम पी पूर्णविराम असं लिहितो. पण पूर्ण उच्चार काय होईल याचा? मटेरियल इम्प्लिफिकेशनचा नियम. आता वास्तविक व्यंजन व्याख्येचा नियम काय आहे की सोपाधिक विधान दिलेलं असेल तर त्या सोपाधिक विधानातील जो पूर्वांग आहे त्याचा निषेध करावा, उत्तरांग जशास तसा लिहावा आणि त्यांना सोपाधिकऐवजी विकल्पाने जोडावे. म्हणजे पी सोपाधिक क्यू याच्याऐवजी आपण निषेध पी विकल्प क्यू असं लिहू शकतो किंवा निषेध पी विकल्प क्यू याच्याऐवजी त्याचं रूपांतर प्रतिनिवेशन स्थानांतरण आपण पी सोपाधिक क्यू असं करू शकतो. आलं लक्षात? हा आहे वास्तविक व्यंजन व्याख्याचा नियम की एखादं सोपाधिक विधान दिलेलं असेल तर त्या सोपाधिक विधानातील पूर्वांगाचा निषेध करावा, उत्तरांग जशास तसा ठेवावा आणि त्याला सोपाधिकऐवजी विकल्पाने जोडावे. हा वास्तविक व्यंजन व्याख्याचा नियम, मटेरियल इम्प्लिफिकेशनचा नियम आहे. आता यापुढील आपणास 8वा नियम स्थानांतरणाचा अभ्यासावयाचा आहे. तोही आपण या ठिकाणी घेऊया. आजच्या तासिकेमध्ये आपण एकूण पूर्ण 10 नियम स्थानांतरणाचे घेऊया. 7 नियम आपले झालेले आहेत. एकूण 7 नियमांचा आपण अभ्यास केलेला आहे. आता आपणास 8वा नियम वास्तविक सममूल्यता, वास्तविक सममूल्यतेचा नियम अभ्यासायचा आहे. वास्तविक सममूल्यता हा नियम अभ्यासायचा आहे. याला आपण इंग्रजीमध्ये मटेरियल इक्वॅलन्सचा नियम म्हणतो आणि लिहिताना याला यम पूर्णविराम ई क्यू यू आय असं लिहितो. मटेरियल इक्वॅलन्स, वास्तविक सममूल्यता हा नियम आहे. आता वास्तविक सममूल्यतेचेही 2 नियम आहेत. वास्तविक सममूल्यतेचेही किती नियम आहेत? 2 नियम आहेत. परत आपल्याला सवय पडलेली असली पाहिजे. शीर्षकाकडे पाहिलं म्हणजे हा नियम कोणत्या विधानाशी संबंधित आहे? अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपण या विषयामध्ये रुची घेत आहात, लक्ष देत आहात, लक्ष देऊन ऐकत आहात म्हणून आपल्या मनात आलं असेल की वास्तविक सममूल्यता, मटेरियल इक्वॅलन्स हा नियम सममूल्य विधानाशी संबंधित आहे. अगदी बरोबर आहे. चला तर आपण पहिला नियम सममूल्यतेचा काय म्हणतो तो पाहूया की एखादं सममूल्य विधान दिलेलं असेल, एखादं सममूल्य विधान दिलेलं असेल तर याचं स्थानांतरण प्रतिनिवेशन कशा पद्धतीने करू शकतो? नियमाला अनुसरून. कोणत्या? वास्तविक सममूल्यतेच्या नियमाला अनुसरून कसं करू शकतो? एखादं सममूल्य विधान दिलेलं असेल तर पहिल्या कंसामध्ये सममूल्य विधानातील पूर्वांग आणि उत्तरांग जशास तसे घेऊन, जशास तसे त्याच्यात काही बदल करायचा नाही. पूर्वांग जशाला तसा, उत्तरांग जशाला तसा घेऊन त्यांना सोपाधिकने जोडावे. जशास तसे घेऊन त्यांना सोपाधिकने जोडावे पहिल्या कंसामध्ये. दुसऱ्या कंसामध्ये सममूल्य विधानातील पूर्वांग आणि उत्तरांग यांची अदलाबदल करावी. पूर्वांग आणि उत्तरांग यांची अदलाबदल करावी म्हणजे त्यांचा क्रम बदलावा. क्रम बदलला, अगोदर क्यू नंतर पी, क्रम बदलला आणि त्यांनाही सोपाधिकनेच जोडावे. शेवटी दोन्हीही सोपाधिकची घटक विधाने संधीने जोडावे. म्हणजे पी सममूल्य क्यू स्मॉल ब्रॅकेट पी इक्वॅलन्स क्यू स्मॉल ब्रॅकेट क्लोज याच्याऐवजी आपण स्क्वेअर ब्रॅकेट इन फर्स्ट स्मॉल ब्रॅकेट पी एम्प्लाइज क्यू फर्स्ट स्मॉल ब्रॅकेट क्लोज and second small bracket Q implies P second small bracket close square bracket close. म्हणजे पहिल्या छोट्या कंसामध्ये P सोपाधिक Q संधी, दुसऱ्या छोट्या कंसामध्ये Q सोपाधिक P असं लिहू शकतो. असं स्थानांतरण करू शकतो, असं प्रतिनिवेशन करू शकतो. कोणाचं? P सममूल्य Qचं. आता परत दुसरा नियम काय आहे पहा.
सममूल्य विधान असेल, सममूल्य विधान असेल तर इथं पहिल्या कंसामध्ये सममूल्य विधानातील पूर्वांग आणि उत्तरांग जशास तसा घेऊन त्यांना संधीने जोडावे. सममूल्य विधानातील पूर्वांग आणि उत्तरांग पहिल्या कंसामध्ये जशास तसे घेऊन त्यांना संधीने जोडावे. दुसऱ्या कंसामध्ये सममूल्य विधानातील पूर्वांग आणि उत्तरांग यांचा निषेध करावा. इथं जे काही पूर्वांग आणि उत्तरांग असेल त्यांचा निषेध करावा आणि त्यांना संधीने जोडावे, आणि त्यांना संधीने जोडावे. शेवटी दोन्हीही संधीची घटक विधाने विकल्पाने जोडावे. शेवटी संधीची दोन्हीही घटक विधाने कशाने जोडावे? विकल्पाने जोडावे. म्हणजे पी सममूल्य क्यू ऐवजी स्थानांतरण त्याचं प्रतिनिवेशन आपण त्याचं पहिल्या छोट्या कंसात पी संधी क्यू विकल्प दुसऱ्या छोट्या कंसात निषेध पी संधी निषेध क्यू दुसरा छोटा कंस बंद असं करू शकतो, किंवा याचं स्थानांतरण पी सममूल्य क्यू असं करू शकतो. दोघांचंही सत्यता मूल्य सारखंच येतं. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एकंदरीत 8 नियम स्थानांतरणाचे अभ्यासले आहेत. या पुढील 9 क्रमांकचा नियम आपणास अभ्यासायचा आहे, आणि तो 9वा नियम आपला बहिस्सरणाचा म्हणजेच एक्सपोर्टेशनचा नियम आहे. तो 9वा नियम आपला कोणता आहे? बहिस्सरणाचा. क्रमांक 9, 9वा नियम आपणास अभ्यासायचा आहे. तो नियम कोणता आहे पहा, बहिस्सरण. बहिस्सरण याला इंग्रजीमध्ये एक्सपोर्टेशन असं म्हणतात. लिहिताना EXPORT पूर्णविराम द्या. एक्सपोर्टेशन, बहिस्सरण हा नियम आपणास अभ्यासायचा आहे. हा नियम अतिशय सोपा आहे. याचा एकच नियम आहे बहिस्सरणाचा, एक्सपोर्टेशनचा. काय म्हणतो नियम पहा, की एक संधीचे घटक विधान आणि एक चल, एक संधीचे घटक विधान आणि एक चल सोपाधिकने जोडलेले असेल. कशानं जोडलेलं असेल? सोपाधिकने जोडलेले असेल. एक संधीचे घटक विधान आणि एक चल सोपाधिकने जोडलेले असेल तर याचं स्थानांतरण, याचं प्रतिनिवेशन करत असताना संधीच्या घटक विधानातील पूर्वांग बाजूला काढावा आणि संधीच्या घटक विधानातील उत्तरांग आणि ते चल एकत्र सोपाधिकने जोडावे. शेवटी ते चल आणि सोपाधिकचं घटक विधानही सोपाधिकने जोडावे. हा बहिस्सरणाचा, एक्सपोर्टेशनचा नियम आहे. म्हणजे पहिल्या छोट्या कंसामध्ये पी संधी क्यू पहिला छोटा कंस बंद सोपाधिक आर याचं स्थानांतरण, याचं प्रतिनिवेशन आपण बहिस्सरणाला अनुसरून कसं करू शकतो? पी सोपाधिक छोट्या कंसामध्ये क्यू सोपाधिक आर असं करू शकतो, किंवा पी सोपाधिक छोट्या कंसात क्यू सोपाधिक आर छोटा कंस बंद याचं स्थानांतरण, याचं प्रतिनिवेशन बहिस्सरणाच्या नियमाला अनुसरून पहिल्या छोट्या कंसात पी संधी क्यू पहिला छोटा कंस बंद सोपाधिक आर अशा पद्धतीने आपण करू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपणास स्थानांतरणाच्या नियमातला शेवटचा नियम 10वा नियम अभ्यासायचा आहे, आणि तो आपला 10वा नियम आहे पुनरुक्तीचा नियम. पुनरुक्ती, पुनरुक्ती, नुक्ती नाही, पुनरुक्तीचा नियम. नुक्ती वेगळी खायची असते ती. हा पुनरुक्तीचा नियम आहे. याला इंग्रजीमध्ये टॉटॉलॉजीचा नियम म्हणतात, आणि लिहिताना TAUT पूर्णविराम याचं शॉर्ट फॉर्म आपण असं लिहितो, टॉटॉलॉजीचा नियम, पुनरुक्तीचा नियम. आता पुनरुक्तीच्या नियमाला दुसरा एक शब्द आहे, याला आपण उक्त वचन असंही म्हणतो. याला आपण उक्त वचन असंही म्हणतो. याचे 2 नियम आहेत आणि अतिशय सोपे आहेत, की एखाद्या चलामध्ये परत तेच चल, परत
तेच चल, त्याच्यात बदल नाही, परत तेच. पी असेल तर पी, क्यू असेल तर क्यू, निषेध पी असेल तर निषेध पी, निषेध क्यू असेल तर निषेध क्यू, असं परत तेच चल. एखाद्या चलामध्ये परत तेच चल आपण संधीने जोडू शकतो. म्हणजे पी याचं स्थानांतरण प्रतिनिवेशन आपण पी संधी पी असं करू शकतो, किंवा पी संधी पी ऐवजी याचं स्थानांतरण पी करू शकतो. म्हणजे पी ऐवजी पी संधी पी लिहिता येईल आणि पी संधी पी ऐवजी पी लिहिता येईल. याचा दुसरा नियम पहा. एखाद्या चलामध्ये परत तेच चल विकल्पाने जोडू शकतो. परत तेच चल विकल्पाने जोडू शकतो. म्हणजे पी ऐवजी पी पी विकल्प पी लिहू शकतो आणि पी विकल्प पी ऐवजी आपण पी लिहू शकतो. म्हणजे याचं स्थानांतरण पी ऐवजी पी विकल्प पीही होऊ शकतं, किंवा पी विकल्प पी ऐवजी स्थानांतरण पी होऊ शकतो. पण हे स्थानांतरण प्रतिनिवेशन करत असताना पुनरुक्तीचा म्हणजेच उक्त वचनाचा म्हणजेच टॉटॉलॉजीचा नियम आपण या ठिकाणी वापरतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रतिनिवेशनाचे, स्थानांतरणाचे, रूल्स ऑफ रिप्लेसमेंटचे एकूण 10 नियम आपण अभ्यासलेले आहेत. या 10 नियमांचा आणि अनुमानाच्या 9 नियमांचा आपण व्यवस्थित अभ्यास करावा, त्याला व्यवस्थित समजून घ्यावं. कारण हे नियम आपण समजून घेतल्याशिवाय युक्तिवादाची आकारिक सिद्धता देत असताना हे नियम आपणास वापरता येत नाहीत. म्हणून आपण हे नियम व्यवस्थित अभ्यासावेत. आपण पुढील तासिकेमध्ये युक्तिवादाची आकारिक सिद्धता कशी द्यावायची आहे ते अभ्यासूया. आजच्या तासिकेमध्ये आपणास काही अडचण असेल तर आपण आपली अडचण माझ्या यूट्यूब चॅनलच्या चॅटबॉक्समध्ये पाठवावी. आपण हसत खेळत अडचण पाठवावी, समस्या पाठवावी. मी हसत खेळत आपल्या अडचणीचं समाधान करेन. आजच्या तासिकेसाठी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.